शेतीमालाला बाजारभाव. एक महत्त्वाची माहिती. शेतकरी मित्रांनो, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवणे ही आपल्या सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपला शेतीमाल चांगल्या भावात विकला गेला तरच आपल्याला आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळू शकतो. बाजारभाव म्हणजे काय? बाजारभाव म्हणजे आपल्या शेतीमालाची बाजारात असलेली किंमत. ही किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की मालाची गुणवत्ता. तुमचा माल किती चांगला आहे त्यावर त्याची किंमत ठरते. मागणी आणि पुरवठा. बाजारात तुमच्या मालाची मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे यावरही किंमत अवलंबून असते. बाजारपेठेतील स्थिती. बाजारपेठेत इतर शेतीमालाचे भाव काय आहेत याचाही तुमच्या मालाच्या किमतीवर परिणाम होतो. बाजारभाव कसा ठरतो? शेतमालाचा बाजारभाव ठरवण्यासाठी अनेक घटक काम करतात. यामध्ये व्यापारी, ग्राहक आणि सरकार यांचा समावेश असतो. कृषी उत्पन्न बाजार समिती APMC येथे शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. व्यापारी आणि ग्राहक येथे बोली लावून माल खरेदी करतात. प्लॅटफॉर्म. आजकाल अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आले आहेत ज्यांच्या माध्यमातून शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतात. बाजारभाव कसा जाणून घ्यावा? शेतमालाचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्या. तुम्ही ज्या बाजार समितीमध्ये माल विकणार आहात तिथे जाऊन तुम्ही बाजारभाव जाणून घेऊ शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, जसे की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ MSAMB, ॲग्मार्कनेट यांच्या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या शेतीमालाचे बाजारभाव मिळू शकतात. वर्तमानपत्रे आणि कृषी मासिके. अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि कृषी मासिकांमध्ये शेतीमालाचे बाजारभाव दिले जातात. दूरदर्शन आणि रेडिओ. दूरदर्शन आणि रेडिओवरही शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती दिली जाते. शेतमालाचा भाव वाढवण्यासाठी काय करावे? शेतमालाचा भाव वाढवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मालाची गुणवत्ता. आपल्या मालाची गुणवत्ता चांगली ठेवा. योग्य वेळी विक्री. जेव्हा मालाला चांगला भाव मिळेल तेव्हाच त्याची विक्री करा. मार्केटिंग. आपल्या मालाची योग्य प्रकारे मार्केटिंग करा. व्हॅल्यू एडिशन. आपल्या मालावर प्रक्रिया करून त्याची व्हॅल्यू एडिशन करा, ज्यामुळे तुम्हाला जास्त भाव मिळू शकेल. निष्कर्ष. शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवणे हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून बाजारभावाची माहिती घेणे आवश्यक आहे.